जेवणा करता अख्खा तालुका येईल तुमचा जेवण करील आणि निघून जाईल. पण ज्या दिवशी खरंच तुमच्यावर वेळ येईल ना, त्या दिवशी फक्त रक्ताचा भाऊच तुम्हाला कामात येईल. सांभाळा, नाही तुटू देऊ नका माझ्या दादा. नाही कीर्तन लक्षात राहिलं, तुमच्या शेवटचा दृष्टांत माझा घरी न्या. मी तुमचा भाऊ पहिलंच नातं लावलंय. म्हणून बहिणीनो, हा भाऊ तुमच्याकडे एक मागणी मागून चाललाय. कोणी काही सांगू द्या, 1,00,000-2 लाखा करता आणि गुंठा 2 गुंठे जागे करता भावाच्या प्रॉपर्टीत हिस्सा टाकून कायमचा भाऊ नका तोडू. नका तोडू बहिणीनो. हे विसरलात का तुम्ही? एखाद्या वेळेला तुमच्यावर सासर रुसलं तर चालेल माझ्या बहिणीनो, पण माहेरातला भाऊ नका रुसू देऊ रे. रक्त आपलं ना, ते कसं विसरता? एका आईच्या उदरात जन्माला आलोय आपण. आणि बहीण भावाची भांडणं जर कोर्टात जात असेल ना, आपल्या आईचा दुधाचा अपमान असेल, तो अपमान असेल. विनंती करतो तुम्हाला बहिणी, हे शासनाला मान्य असेल, शासनाला मान्य नाही. मी निघालोय त्याच्यातून होरपळून. बहिणीनो, वणीचा गड माहिती आपल्याला, सप्तशृंगी. जर गेला असाल तुम्ही पायऱ्याने चढत होतो. एक 8 वर्षाची पोरगी होती हो. पाठीमागा असा मुलगा बांधलेला पडून गाठ मारलेली. दम लागायचा, तोही चांगला 4-1 वर्षाचा. आणि मी थोडा कावळ्या अंतकरणाचा माणूस आहे, माझा रडू जवळ आहे. मी तिला म्हणलं, हे बाळ, तुला बोजा झाला राव त्याचा, मी घेऊ का? तिने माझ्याकडे रागा पाहिलं. तिला वाटलं हा ओळखीचा आणि पालखीचा. पुढे गेल्यावर एक जागेवर टर्न, पायऱ्याने जे गेले असं त्यांच्या लक्षात. त्या जागेवरती बसायला लागली आणि तिची गंमत पाहत होती. बसता येत नव्हतं बहिणीनं, तो घुमलेला होता मागे. काय केलं राव त्या पोरीनं? खाली वागते आणि असं हाताने एक एक पायरी चढते. आता मला नाही राहलं, टचकन डोळ्यात आशे आले. आणि तिला म्हणलं, हे बाळ, तुला खरंच बोजा झाला राव, मी लांबचा नाही, मी नाशिकचा आहे. वरती गेलं तर तुझ्याकडे देऊन टाकतो, आणि त्याला इकडं. ती पोरगी उठून उभी राहिली. सारोळच्या बहिणीनं तिनं असं धारदार उत्तर दिलं मला. ती म्हणली, महाराज, तुमचं 2दा ऐकलं मी, त्याचा बोजा झाला असेल, त्याचा बोजा झाला असेल. कसा बोजा होईल महाराज? तो माझा सख्खा भाऊ आहे. आपल्या लक्षात आलं की नाही कोणास ठाऊक. घरी गेलो आणि डायरीत एक वाक्य लिहून ठेवलं त्याच दिवशी, भाऊ किती वजनाचा असू द्या, बहिणीला भावाचा बोजा कधीच होत नसतो, कधीच होत नसतो. तुम्ही विसरल्या बहिणीनो? अरे तुम्ही लहान होत्या, शाळेत जर चॉकलेट भेटलं ना, तुम्ही एकटीने नाही खाल्लं, मला माहिती आहे. रोज तुमच्याशी भांडण करणारा, रडाल तुम्ही सगळे, आज रडाल, तुमची भाऊ आठवते. रोज तुमच्याशी भांडण करणारा भाऊ डोळ्यापुढे येत होता की नाही? चॉकलेट घरी न्यायचं, त्याच्यासमोर दाताने 2 भाग करायचे. कधी एक मोठा व्हायचा, कधी लहान व्हायचा. मोठा भाग लहान्या भावाला, लहान्या भाग खाणाऱ्या तुम्ही बहिणी होते ना. कुठे गेला आजा बहिणी? या बहिणींची गरज आहे रे आज. बहिणीनो, माझा ऍक्सिडेंट झाला होता. बहीण माझी मोठ्या घरात दिलेली आहे. वरून गाडी खाली आली होती. यातून शिवलंय माझं. ड्रायव्हरच्या इथून पाहिजे. गाडी भंगारमध्ये विकली. माझा प्रपंच अस्ताव्यस्त झाला. 21 लाख रुपये डोक्यावर कर्ज झालं होतं माझ्या. दिवाळीचा सण जवळ आला बहिणीनं, आणि माझी बहीण मला फोन करते, मला घ्यायला येतो ना? टचकन डोळ्यात आशू आले. म्हणलं, खरं सांगूच आहे, भाड्यालाच पैसे नेण्याकरता. बहिणीनं फोनवर रडाव माझ्या, आणि काय सांगावं, हे राजा, तू फक्त माझ्यापर्यंत पोहोच, उसने पैसे घे, पण तू जर आला नाही ना, तुला माहिती नाही, तुम्ही मला मोठ्या घरात दिलेलं आहे, आणि ही लोक म्हणतील हिच्या भावाचा प्रपंच फाटलेला आहे, मरून पाणी होईल राजा माझं. उसने पैसे घेतले, बहिणीला आणायला कोपरगावला जातो. बहीण ज्या वेळेला घरी येते माझ्या, लोकांच्या घरावर लाईटिंग पडल्या होत्या, माझ्या घरात देवापुढे दिवा लावायला तेल नव्हतं बहिणीनं.
लोकांची लहान लहान लेकरं गुलाबजामू खात होते, माझे लहान लेकर पाहत होते. बहिणीने ही अवस्था पाहिली, ही अवस्था पाहिली आणि बहीण काय सांगते, ए राजा, गळा धरते माझा रडते आणि काय सांगते मला, तुझ्या घरातले सगळे डबे रिकामी खडखड करत आहे, लोकांच्या घरात लाइटिंग आहे, तुझ्या घरात दिवा नाही, काळजी कशाला करतो, तुझी लहान लहान लेकर आहे, तुझा प्रपंच रस्त्यावर नाही येऊ द्यायची मी, ही श्रीमंत बहीण तुझ्या पाठीशी, कशाला काळजी करतो. बहिणीनं 5,000 रुपये द्यावे आणि सांगावं, एकदा माझ्या समोर तुझ्या लेकरांची दिवाळी कर. बहिणीनो, बहिणीच्या पैशावर दिवाळी करणारा भाऊ तुमच्या समोर बोलतोय आज, बहिणीच्या पैशावर दिवाळी करणारा. अरे ज्या दिवशी जाण्याकरता निघाली बहीण माझी, हलकी साडी घेतली होती रे 500 रुपयाची, नाही पटली, तिनं बॅगमध्ये खाली दाबली, मला सांगितलं एवढ्याकडून चल, स्वतः जवळचे 11,000 खर्च करते आणि पैठणी घेते, तिथंच नेसते. मला नाही कळालं का असं केलं. तिच्या बंगल्यात प्रवेश करत होती, पाठीमागून मी चाललो होतो बहिणीच्या, पुढून बहिणीची सासू येत होती. आता बहिणीचा हात असा पदराकडे चालला, आता मला कळालं होतं बहिणीनं का असं केलं. अरे पदर धरला आणि माझी बहीण सांगते, आत्या माझ्या भावानं घेतली बरं का, टचकन डोळ्यात अश्रू आले दादा. अरे आपल्या नावाच्या पाठीमागं आपल्या भावाचं नाव शाबूत ठेवते, तिला बहीण म्हणा दादा, ती बहीण असते. विनंती माझी आपल्याला, अरे मांडे करायला भांड मिळत नाही म्हणून रडणारी चिमुरडी मुक्ताबाई. आणि ज्ञानादादा जवळ जाताना काय सांगतात, तोंडावून हात फिरून, हे मुक्ते, ज्या बहिणीला भाऊ असतो तिला रडायची काय गरज आहे, कशाची कमी आहे तुला, मांडे भाजायला तवा नाही ना, कशाला काळजी करते. हा भाऊ बहिणी करता पाठीचा तवा करायला तयार आहे, नुसते बोलले नाही, वनव्यासारखे माऊली वागतात, योगाच्या सामर्थ्यानं लाल गुंड पाठ करतात आणि सांगतात बहिणीला, मुक्ते केलाय पाठीचा तवा, टाक पाठीवरती मांडा. बहिणी करता पाठीचा तवा करणारा भाऊ याच महाराष्ट्राच्या माती जन्माला आलेला होता, याचा विसर विनंती आहे. या कीर्तनातून कुणी बहीण भाऊ जर बोलत नसतील तर उद्या सकाळी फोन करायचा गड्या, तुम्ही माघार घ्या बहिणीनो, जाऊ द्या ना, अरे तुमचं रक्त आहे ना ते, आणि तुम्ही होऊन फोन करा, ए दादा जे झालं ते झालं, पण आम्ही रात्री कीर्तनात ऐकलं संपत्ती श्रेष्ठ नाही, रक्ताचे नाते श्रेष्ठ आहे. ऐकलंय आम्ही रात्री कीर्तनात, म्हणून नवीन आता सुरुवात करायची गड्या उद्यापासून. तुम्हाला विनंती आहे, तुम्ही माघार घ्या ना माझ्या दादानो. अरे बहीण आई गेल्यानंतर फक्त बहीण आपली आई बनू शकते, मग आईला फोन करायमध्ये काय कमीपणा आहे तुमचा. तुम्ही माघार घ्या आणि सांगा ताई जे झालं ते झालं, पण कीर्तनात ऐकले रात्री आम्ही संपत्ती श्रेष्ठ नाही, रक्त श्रेष्ठ आहे, म्हणून माघार माझी तुझ्या पुढं. पण आता मात्र बोलायचं बरं का, आबोला धरायचा नाही. तुम्हाला माहिती असेल कदाचित, भोसले PS आहे पुण्याला, फक्त एवढी 5 मिनिटाची क्लिप ऐकली, 17 वर्ष बहिणीसोबत न बोलणारा भाऊ या क्लिपनं 3 दिवसात पैठणी घेऊन बहिणीच्या घरी जातो, रडत रडत लोटांगण घेतो बहिणी. अरे जर याने जर अशी नाती जोडल्या जात असेल तर प्रत्येक कीर्तनात 10 मिनिटं घ्यायला काय हरकत आहे. म्हणून विनंती आपल्याला. आणि तुम्हाला अजून एक सांगतो, काय लागत नाही बहिणींना, वर्षाला एक साडी आहे आणि 8 दिवसाला एक फोन, ताई तू बरी आहे का. लई पोट भरतं दादा त्यांचं, 50 बायकात बसून सांगते बहीण माझ्या भावाचा फोन आला होता, का आनंद होऊ नये, रक्त येते आपलं. म्हणून एका जरी बहीण भावाचं भांडण मिटलं तरी कीर्तनाचा सार होईल. बहीण भावाचे भांडणच नाही तर प्रत्येक रक्ताच्या नात्यात भांडण होऊ देऊ नका, प्रत्येक नातं सांभाळा. अरे वेळ आल्यानंतर संपत्ती नाही नाती कामात येत असतात. माणसाने पैसा जोडून मोठं होऊ नका, माणसं जोडून मोठे व्हायला शिका. माणसं जोडून मोठे व्हायला, संपत्ती नाही.